राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमात करण्यात आलेल्या बदलाची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर उपाध्यक्ष दोन्ही उपमुख्यमंत्री आता असतील। 2 दिवसांपूर्वी झालेल्या राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलेलं होतं, त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं। मात्र सरकार थेट आता नियमातच बदल करणार आहे। पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर वृत्तांत। महायुतीत आपत्ती व्यवस्थापन, एकनाथ शिंदे आपत्ती व्यवस्थापन समितीवर, शिंदेंच्या समावेशासाठी नियमात बदल। राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीतून एकनाथ शिंदेंना वगळण्यानं वाद निर्माण झाला होता। महायुतीतल्या नाराजीच्या आपत्तीवर आता उपाय शोधण्यात आलाय। शिवसेनेच्या नाराजीनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा समितीवर घेण्यात आले। त्यासाठी सरकारकडून थेट नियमात बदल करण्यात आलाय। आता आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री तर उपाध्यक्ष दोन्ही उपमुख्यमंत्री असतील। 2019च्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री काही ठराविक मंत्री असतील असा नियम होता। आता यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती जलसंधारण मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे। आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्याच्यामध्ये जे प्रतिनिधी आहेत ती संख्या 10 पर्यंत मर्यादित आहे आणि त्यामध्ये मग आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे। पूर्वी एकच मुख्यमंत्री होते, आता आपल्याकडे 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि म्हणून माननीय शिंदेसाहेब आणि माननीय दादा यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे यावरून रुसून जातील, त्यामुळे त्यांना नियम बदलून पुन्हा समितीत घेण्यात आलं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधलाय। या नियमांमध्ये बदल करून आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदेंना परत आणण्याचा गावाला जायची धमकी दिली असेल। नाही पण आधी ते नव्हते, म्हणून तुम्ही सांगतो ना, रुसून गावाला जायची धमकी दिली असेल म्हणून तर घेतलं असेल परत, पण आधी डावललं ना, हे सत्य गोष्ट आहे ना। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा विषय बाजूला ठेवूया, मला त्यांच्याबद्दल काही नाही, ठीक आहे, पण एका माजी मुख्यमंत्र्याला आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्वाच्या समितीत उपमुख्यमंत्र्याला घेता आणि माजी उपमुख्यमंत्र्याला वेचून बाहेर काढता आणि आता उपकार केल्यासारखं दाखवत आहे की त्यांनी घेतलं ना। सरकारनं आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये बदल का केला याची जोरदार चर्चा सुरू आहे। त्याचं झालं असं की 8 फेब्रुवारीला राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची पुनर्रचना करण्यात आली। 9 सदस्य असलेल्या या समितीचे मुख्यमंत्री अध्यक्ष असतात। इतर सदस्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा समावेश करण्यात आला। महायुतीत राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेची ताकद अधिक आहे, तरीही एकनाथ शिंदेंना वगळल्यानं शिवसेनेत नाराजीची चर्चा सुरू झाली। या चर्चेनंतर सरकारनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा समितीमध्ये समावेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समावेशासाठी नियमात बदल करण्यात आले। मुख्यमंत्री अध्यक्ष तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असतील। शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठीच नियमात बदल करण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या पुनर्रचनेमुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेदांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच वगळल्यानं शिवसेनेच्या गोटात प्रचंड नाराजी पसरली होती। मात्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमात बदल करत सरकारने थेट हा विषय निकाली काढलाय। शिंदेंची नाराजी दूर झाली म्हणजे खऱ्या अर्थानं राजकीय आपत्ती व्यवस्थापन झालंय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। ओम देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।